प्रवेश मिळण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या ग्रहण करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। शिवालयामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात? म्हणतात की भगवान भोले बाबांना जशा पद्धतीची कृती, जशा पद्धतीची अवस्था, जशा पद्धतीचा स्वभाव आणि विकार रहित जीव आवडतो तशाच पद्धतीचं ज्ञान जाणून घेऊन आपल्यात बदल करून आपण शिवप्रिय होण्याचा प्रयत्न करत आहोत। शिवालयामध्ये प्रवेश करण्यासाठी आपली ही तयारी चालू आहे। शिवालयामध्ये प्रवेश केव्हा मिळेल? जेव्हा वैर विकार नाहीसे होतील, घेण्यापेक्षा देण्यामध्ये आपल्याला अति आनंद वाटेल, जगताचं कल्याण व्हावं ही इच्छा जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल, दुसऱ्यांचं चांगलं झाल्यानंतर जेव्हा आपल्याला आनंद वाटेल, घेण्यापेक्षा देण्यात जेव्हा आपल्याला सुख वाटेल, आनंद वाटेल, तेव्हा शिवालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल। शिवालयामध्ये जे भगवान श्री शिवजी राहत आहेत यांचा परिवार कसा आहे? लक्षपूर्वक ऐका। भगवान श्री शिवजींचा परिवार कसा आहे? भगवान श्री शिवजींच्या गळ्यामध्ये नाग आहे, परंतु श्री शिवजींच्या गळ्यामधल्या नागाला कार्तिकेयाच्या मोराची अजिबात भीती नाही। गणेशजींच्या उंदराला महादेवाच्या सर्पाची भीती नाही। भगवान महादेवाच्या नंदेश्वराला देवी भगवतीच्या वाघाची भीती नाही। कार्तिकेयाच्या मोराला सुद्धा देवी भगवतीच्या वाघाची भीती नाही। म्हणजे एकामेकापासून ज्यांचं वैर आहे असे सर्व जे आहेत ते शिवालयामध्ये निवास करतायत, राहत आहेत। त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वैर नाही, विकार नाही। जेव्हा अशा पद्धतीची मानसिकता आपली निर्माण होईल, कुणीही आपल्याला वैरी वाटणार नाही, तेव्हा आपल्याला शिवालयामध्ये प्रवेश मिळेल। प्रत्येकामध्ये तो भगवान परमात्मा आहे, ज्याचं मन दुखवायचं आहे, ज्याचं वाईट करायला जाणार त्याच्याही मध्ये जेव्हा आपल्याला राम दिसतील, देव दिसतील, सिया राम मय सब जग जान, करहु प्रणाम जोरी जुग पानी। ओ स्वामीजी म्हणतायत जगातल्या प्रत्येक जीवामध्ये मला राम दिसतायत, तसं आपल्याला संपूर्ण जगतामध्ये जेव्हा शिव तत्व दिसेल, ते भगवत तत्व दिसेल, त्यावेळेस आपल्याला शिवालयामध्ये प्रवेश मिळेल। जेव्हा आपल्या आतलं विष समाप्त होईल, आपल्या आत कोणतं विष आहे? विषय विकारांचं विष आपल्या आत आहे। काम क्रोध लोभ मोहादिक विष आपल्या अंतःकरणामध्ये आहे, आपल्या आत बसलेलं आहे। हे विष जेव्हा समाप्त होईल त्यावेळेस आपल्याला शिवालयामध्ये प्रवेश मिळेल। विषाचा नाश कोण करू शकतं? ज्यांनी विषाला धारण केलेलं आहे ते विषाचा नाश करू शकतात। जे विषधारीला गळ्यामध्ये धारण करतात ते विषाचा नाश करू शकतात। भगवान महादेव कोण आहे? नागेश्वर आहे। विषधारी नाग ज्यांच्या गळ्यामध्ये आहे ते आपल्या आतलं विष समाप्त करू शकतात। प्रत्येकाच्या आत विषय विकारांचं विष भरलेलं आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये विष भरलेलं आहे। त्यावेळेस नागेश्वराला शरण गेल्यानंतर भगवान नागेश्वर त्या विषाला समाप्त करतील। भगवान परमात्म्याने एवढं चांगलं केलेलं आहे की नागामध्येच विष दिलेलं आहे, मानवामध्ये विष दिलेलं। प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये जर भगवान परमात्म्याने विष दिलं असतं
जे जास्त प्रभावी त्यांनी एकामेकाला चावून दुसऱ्याला समाप्त केलं असतं. थोडा राग आला की दंश केला. मला वाटतं कोणत्याही घरामध्ये सासू सुना दिसल्या नसत्या. जे जास्त प्रभावी त्यांनी आधी दंश केला असता आणि समोरचीला समाप्त केलं असतं. जे जास्त प्रभावी त्यांनी. एवढं बरं आहे की भगवान परमात्म्याने मानवाच्या मुखामध्ये विष दिलेलं नाही. सर्पाने जर कोणाला दंश केलं तर ज्याला सर्पाने चावा घेतलेला आहे तो व्यक्ती समाप्त होतो, मृत्युमुखी पडतो. पण माणसामध्ये अशा पद्धतीचं विष आहे की ज्या विषामुळे माणसाची स्वतःचीच अधोगती होते. कोणतं विष सांगते मी? विषय विकारांचं विष. हे विष माणसामध्ये आहे की ज्या विषामुळे मनुष्याची स्वतःची अधोगती होते. आणि जर सर्पातलं विष माणसामध्ये असलं असतं तर माणसं एकामेकाला घाबरले असते, एकामेकापासून लांब राहिले असते. म्हणजे नेमकी जास्त विषारी कोण आहे? सर्प जास्त विषारी आहे की माणूस जास्त विषारी आहे? माणूस जास्त विषारी आहे. सर्पापेक्षाही जास्त विष त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि हे समाप्त करण्यासाठी नागेश्वराला शरण जायचं आहे. मनुष्याच्या बुद्धीमध्ये पशुबुद्धी आहे. पशु जशा पद्धतीने आचरण करतात, काही लोक तशा पद्धतीने पशुवत आचरण करत असतात. पण जर आपण भगवान भोले बाबांना शरण गेलो तर भगवान भोले बाबा पशुपतीनाथ आहेत. ते पशुपतीनाथ असल्यामुळे आपल्यातल्या पशुबुद्धीला समाप्त करण्यासाठी सक्षम आहे. म्हणून भगवान पशुपतीनाथजींना आपल्याला शरण यायचं आहे. या सर्व घटना आपल्या जीवनामध्ये केव्हा घडतील? जेव्हा आपण श्री शिवजींचं तत्व जाणून घेऊ. कथा श्रवणाने आपल्यामधले पाप नाहीसे होतील, विषय विकार नाहीसे होतील, आपल्यामध्ये शुद्ध सात्विक गुण शिल्लक राहील. त्यावेळेस आपल्याला शिवालयामध्ये प्रवेश मिळेल. त्या प्रवेशासाठी चालत असणारा हा प्रयत्न आहे की ज्या प्रयत्नामध्ये आपण शिवपुराण कथा श्रवण करत आहोत. कथा श्रवण करूनही बरेच लोकांमध्ये फरक पडत नाही. कधी कधी असंही बघायला मिळतं. त्याचं कारण काय आहे? तो दोष कथेचा नसतो. तो दोष जो आहे तो व्यक्तीच्या संस्कारांचा असतो. कारण आपल्याकडे मन आहे, आल्याची खोड गेल्याशिवाय जात. काही स्वतःच मनामध्ये असणारे विकार एवढे घट्ट धरून ठेवतात की कितीही श्रवण केलं तरी सुद्धा सत्संगाचं अमृत ते लोक आत उतरू देत नाही. कथा संपली, उभे राहिले, कपडे झटकले की कथा झटकून इथेच कथा सोडून घरी निघून जातात. परंतु कथेचा नियम आहे, घरी गेल्यानंतर श्रवण मनन चिंतन निधिध्यासन झालं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की जेव्हा गोकर्णजींनी कथा सांगितली, धुंदुकारीच्या उद्धारासाठी महात्म्यामध्ये कथा आलेली आहे. एकट्या धुंदुकारीचा उद्धार झाला. विमान आलं, धुंदुकारी दिव्य रूप धारण करून विमानात बसणार, विमान जाणार. तेवढ्यात त्या ठिकाणी जेही विमान घेऊन आलेले 2 भगवत पार्षद होते. गोकर्णजींनी विचारलं, कथा श्रवण केलेली आहे सर्व गावकऱ्यांनी आणि एकट्या धुंदुकारीचाच उद्धार का झाला? त्याच्यासाठी सुंदर उत्तर दिलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. त्या भगवत पार्षदांनी गोकर्णजींना सुंदर उत्तर दिलंय. ते म्हणतायत, श्रवणस्य विभेदः
फलदोत प्रसंस्थिता श्रवणौ तु कृतौ सर्वै न तथा मननौ कृतम्। श्रवणस्य विभेदेन फलदोत प्रसंस्थिताः। श्रवण करत असताना श्रोत्यांमध्ये विभेद म्हणजे भेद झालेला आहे। धुंदुकारीने आपल्या उद्धारासाठी कथा श्रवण केली आणि गावकऱ्यांनी सहज ऐकायचं म्हणून कथा श्रवण केली। कारण बरेच महाभाग काय येतात म्हटले घरी नातवंड त्रास देतात, अंगावर उड्या मारतात, असंही 12 वाजेपर्यंत झोपू देत नाही, त्याच्यापेक्षा मंडपात 2-3 तास शांततेत बसता तरी येत। पुन्हा एकदा सांगेन, काहींना घरी झोप लागत नाही म्हणून या ठिकाणी शांत झोप लागते म्हणून काही जण कथा श्रवणासाठी, परंतु काही लोक कथा श्रवणासाठी काय येत असतात की कितीही कष्ट शरीराने दिवसभर केलेले असतील तरी सुद्धा ते मनाची एवढी तयारी करतात की चला आपण कथा मंडपामध्ये गेलो तर 2 चांगले शब्द कानावर पडतील आणि चांगलं कानात गेल्यानंतर कसं का असे ना भगवान परमात्म्याचं भक्ती आपल्याकडून घडेल। काही जण कथा प्रिय असतात म्हणून तत्परतेने त्या ठिकाणी ज्ञान मंडपामध्ये येऊन बसतात, काही ज्ञानार्जनाच्या इच्छेने येतात, काही आत्मोद्धाराच्या इच्छेने येतात, काही टाइमपास म्हणूनही येत असतात। प्रत्येकाचं कथा श्रवण करण्याचं कारण वेगवेगळं असतं, परंतु उद्धाराच्या इच्छेने कथा श्रवण केली म्हणून धुंदुकारीचा उद्धार झाला आणि त्याच्यानंतर नियमाचं पालन केलं। श्रवणम तु कृतम सर्वै न तथा मननम कृतम। कथा श्रवण केली परंतु मनन चिंतन निधिध्यासन बाकीच्यांनी केलेलं नाही म्हणून बाकीच्या लोकांचा उद्धार झाला नाही, हे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे। याचा अर्थ कथा ऐकल्यानंतर घरी गेलात की जर डायरेक्ट झोपून गेलात, कारण रात्रीची कथा आहे, परंतु दुसऱ्या दिवशी दिवसभर आपण चिंतन केलं पाहिजे की काल कथेमध्ये काय काय ऐकलेलं आहे। श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन ग्रंथामध्ये श्लोकासहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या गोष्टी केल्या तर ती कथा आपल्यात बसते। आपण कथेमध्ये बसतोय ठीक आहे, परंतु कथा सुद्धा आपल्यात बसली पाहिजे। याच्यासाठी या सर्व गोष्टी अतिशय आवश्यक आहे। काय ऐकलं, याचा सिद्धांत काय, आपल्यातले दोष किती आहेत, कोणकोणते आहेत, ते दूर करण्यासाठी कोणता प्रयत्न कोणता प्रयास करायचा आहे, या सर्व गोष्टींचं आत्मचिंतन जर झालं तर ही कथा खरोखर 7 दिवसामध्ये प्रत्येकाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही। ही दिव्य कथा आहे। का सुधरत नाही, काही लोक म्हणतात मागच्या जन्मीचे जे संस्कार त्यांच्यावर असतात त्याच्यामुळे ते लोक अजिबात सुधरत नाही। दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, काही लोक कथेच्या श्रवणाने का त्या ठिकाणी बदलत नाही, या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण भगवदीय वातावरण तयार होतं, चांगले शब्द कानावर पडतात, या ठिकाणी अतिशय चांगलं असं वैराग्य निर्माण होतं, परंतु घरी गेल्यानंतर आसपासचे घरातले लोक असे असतात की ज्यांच्यामध्ये परमार्थाचा लवलेश नसतो, त्या वलयामुळे घरी गेल्याबरोबर लगेच व्यक्तीचा परमार्थिक भाव समाप्त होतो। ज्या मित्रांमध्ये राहतायत लोक, ज्या आजूबाजूच्या लोकांमध्ये राहतायत, त्यांच्यामध्ये जर परमार्थिक श्रद्धा भाव नसेल तर त्यांच्यामध्ये गेल्याबरोबर हा भगवतीय भाव निर्माण झालेला समाप्त होतो। दुसरं कारण आहे वलयामुळे मनुष्यामध्ये बदल होत नाही। तिसरं कारण आहे मनुष्य जे अन्न खातोय ते दूषित अन्न खातोय, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, म्हणून जिथे जायचं नाही तिथे सुद्धा देव नेतो। म्हणून व्यक्तीने काय केलं पाहिजे, दूषित अन्न श्रवण सेवन करता कामा नये। त्याच्यानंतर चांगलं जरी अन्न असेल तरी सुद्धा ते अन्न बनवत असताना त्याच्यावर जे संस्कार घडतात
ते जर चुकीचे घडत असतील तर कथा श्रवण करूनही त्या दूषित अन्नाचा प्रभाव त्या ठिकाणी कथा बुद्धीमध्ये स्थिर होत नाही। उदाहरणार्थ, दिवसभर एखादी स्त्री चिडचिड करत असेल, घरामध्ये कुरकुर झालेली असेल, भांडणं झाले असतील, आणि जर स्त्री स्वयंपाक करायला लागली, चपाती लाटत असताना ती जर म्हणत असेल आता येऊच द्या त्यांना घरी, बघतेच सांगते सासूबाईने काय काय त्रास दिला, सांभाळा एकदाच तुमच्या मुलांना, जाऊन येते मी महिनाभर त्या ठिकाणी माहेर, वगैरे वगैरे, ती जर कोणतं वेगवेगळं चिंतन करत असेल आणि त्या चिंतनामध्ये चपात्या चालू असतील, स्वयंपाक चालू असेल, आणि अशा पद्धतीने जर स्वयंपाक बनलेला असेल आणि असं भोजन जर त्या ठिकाणी ग्रहण केलं तर चांगला व्यक्ती सुद्धा ते भोजन केल्यानंतर जैसा खावे अन्न वैसा बने मन, दूषित अन्नाचा प्रभाव व्यक्तीवर पडतो, त्याच्यामुळे व्यक्तीमध्ये बदल होऊ शकत नाही। पुढचं कारण असं आहे की मनुष्य का सुधरत नाही, त्याचं कारण आई वडिलांचं दूषित रक्त रज त्याच्यामध्ये असतं। व्यभिचारी आई वडील असतील आणि त्यांच्यापासून निर्माण झालेली संतान असेल तर अशी संतान मोठी झाल्यानंतर सुद्धा आई वडिलांच्या वाईट गुणांचा परिणाम लवकरात लवकर स्वतःमध्ये बदल करत नाही, त्यांच्यामध्ये लवकरात लवकर बदल होत नाही। कितीही मोठ्या साधूच्या संगतीमध्ये गेले तरी रक्तच अशुद्ध असेल, मूळच खराब असेल तर व्यक्तीमध्ये बदल होत नाही। पुढचं कारण सांगतायत की म्हणतात व्यक्तीमध्ये बदल का होत नाही, कधी कधी ज्ञान सांगणाऱ्या वक्त्यामध्ये ही सामर्थ्य नसतं, त्याच्यामुळे श्रवण करणाऱ्या लोकांमध्ये कथा बसत नाही, त्यांच्यामध्ये बदल होत नाही। एखादा वक्ता पाठांतर केल्यानंतर त्या ठिकाणी कथा सांगण्यासाठी बसत असेल, गुरु कृपेचा कोणताही त्या ठिकाणी आशीर्वाद त्या वक्त्यामध्ये नसेल, ज्ञान दृष्टी नसेल, असा वक्ता जर कथा करत असेल तर कदाचित त्याच्यामध्ये असलेल्या वक्तृत्व शैलीमुळे लोक प्रभावित होतील, टाळ्या वाजवतील, स्तुती करतील, पण लोकांमध्ये बदल होऊ शकत नाही। पण कधी कधी असंही घडतं की वक्ता सक्षम असतो तरी सुद्धा लोकांमध्ये बदल होत नाही, त्याचं कारण काय आहे? जन्मोजन्मापासूनचे विषय विकार त्याच्यामध्ये बसलेले असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल होत नाही। उदाहरणार्थ, दुर्योधनाला समजावण्यासाठी भगवान द्वारिकाधीश स्वतः गेले होते हस्तिनापुरामध्ये, आणि भगवान द्वारिकाधीशांनी स्वतःच्या मुखाने दुर्योधनाला समजावलं की हे युद्ध करू नकोस, फक्त 5 गाव पांडवांना देऊन टाक, युद्ध होणार नाही, मी तुला वचन देतो पांडव तुझ्या बरोबर युद्ध करणार नाही, आयुष्यभर त्या 5 गावांमध्ये राहतील, खुश राहतील, तू फक्त 5 गाव दे। समजावणारे होते भगवान द्वारिकाधीश, तरी सुद्धा दुर्योधनामध्ये बदल झाला नाही। उलट दुर्योधनाने सांगितलं 5 गाव तर काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा मला द्यायची नाही। सांगणारे द्वारिकाधीश होते तरी दुर्योधनामध्ये बदल झाला नाही। याचा अर्थ वक्ता सामर्थ्यवान असला तरी सुद्धा कधी कधी श्रोत्यामध्ये बदल होत नाही। कारण काय आहे? त्याच्यामध्ये असलेले विषय विकार संस्कार, त्याचं वलय, त्याचे त्या ठिकाणी साथीदार, संबंधी, दोस्त, मित्र, तो जे दूषित अन्न खातोय ते अन्न। कधी कधी काही लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात, अशा वेळेस त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणताय अशा लोकांना उपदेशच करायचा नाही। क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये। क्रोधी अविश्वासी आहे ना, त्यांना बोध देण्याचा प्रयत्न करायचा नाही, उलट आपली वाचा त्या ठिकाणी वाया जाते। कथेमध्ये पवित्र अशा विचारांचा वर्षाव होत असतो, पाऊस पडत असतो, पवित्र अशा अमृतासारख्या विचारांचा,
सर्वजण श्रवण करतात, परंतु ज्याचं पात्र जेवढं आहे तो तेवढं घरी घेऊन जात असतो. जसा पाऊस पडतो आकाशातून, त्या आकाशातल्या पावसाचं पाणी जर साठवायचं असेल तर कुणी छोटे भांडे ठेवतायत, कुणी मोठे ड्रम ठेवतायत, कुणी जर ग्लासच ठेवला. ज्याने जेवढं पात्र ठेवलं त्याचे तेवढे पात्र भरतील. म्हणजे भगवान परमात्म्याने पाऊस सगळीकडे सारखा पाडलेला आहे, पण ज्याने जेवढं भांड ठेवलं त्याचं भांड तेवढंच भरतं पाण्याने. कारण काय आहे, त्याने तेवढंच पात्र ठेवलेलं आहे. तसं आपलं पात्र केवढं आहे, श्रद्धेचं पात्र आपलं केवढं आहे. वर्षामामृताचा कथेमध्ये होतोय, पण आपलं पात्र किती आहे की जेवढं पात्र आपल्याकडे आहे तेवढं आपण घेऊन जाणार. म्हणून श्रद्धेचं पात्र व्यक्तीचं मोठं असलं पाहिजे, तेव्हा व्यक्ती स्वतःमध्ये बदल करेल. अशी दिव्य कथा चारही पुरुषार्थ प्रदान करणारी आहे. सूतजी महाराज